मी शुभांगी एच.जे.आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गौरीचे हात कसे बनवायचे हे पाहणार आहोत। डबल कपडा घेतलेला आहे, हात ठेवून आपण दाखवल्याप्रमाणे असा आखून घेतलेला आहे। पुष्ट्यावरती छापून सुद्धा आपण कट करून अशा पद्धतीने हात आखून घेऊ शकतो। एका हातासाठी दोन भाग पाहिजेत, तर इथे डबल कपडा घेतलेला आहे, तर दोन्ही हात आपण सोबतच कट करणार आहोत। तर इथे 4 पदरी कपडा घेऊया, आपले 4ही भाग सोबतच कट होतील। तर दाखवल्याप्रमाणे 4 पदरी कपडा घेऊन आखून घेतलेला हात असा आपण कट केलेला आहे। फक्त बोटाचा वरचा गोल आकार कट करायचा आहे। दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने फक्त आपल्याला इथे आकारामध्ये पंजा असा कट करायचा आहे। हाताचा पंजा कट केलेला आहे दाखवल्याप्रमाणे। आता आपण मागचा हात कट करणार आहोत। त्यासाठी आपण कॉर्नरचा कपडा घेतलेला आहे, कपडा डबल आहे। एका साईडने 9 इंच घेतलेला आहे, कॉर्नरपासून 9 इंच घेतलेला आहे। दुसऱ्या साईडने 8 इंच घेतलेला आहे। इथे 3 इंच रुंदी घेतलेली आहे हाताची, इथे सुद्धा 3 इंचावरती खूण केलेली आहे। आता आपण ही रुंदी आखून घेऊया। दाखवल्याप्रमाणे असा त्रिकोणी आकारामध्ये आपण हा हाताचा कपडा कट केलेला आहे। आता हा डबल कपडा आहे, आपल्याला आणखी 2 भाग पाहिजेत, तर इथे वरती हाच भाग ठेवून कपडा कट करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे असे आपण 4 भाग, 2 हातासाठी 4 भाग कट केलेले आहेत। तर दाखवल्याप्रमाणे कपड्यावरती हात आपले कट करून झालेले आहेत। आता आपण शिलाई करणार आहोत, तर दाखवल्याप्रमाणे अशी साईडने शिलाई करून घेऊया। वरती जो गोल आकार आहे तेवढेच बोटाचा आकार आपल्याला शिलाई करायचा आहे, जसा की दाखवला आहे। फक्त वरती गोल आकारामध्ये असं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। हाताची बोटं वरच्या साईडने गोल आकारामध्ये कट केलेली आहेत, तेवढ्याच आकारामध्ये अंतर ठेवून बोटं शिलाई करून घेतलेली आहे। शिलाई केलेल्या हाताच्या बोटामध्ये इथे असे छोटे छोटे कट दिलेले आहेत, म्हणजे जो आपला हा कपडा पलटी केल्यानंतर हाताचा आकार व्यवस्थित दिसणार आहे। तर आपण कपडा पलटी करून घेऊया। तर इथे बोटाचा आकार एखाद्या टोकदार वस्तूने व्यवस्थित असा काढून घेऊ शकता। तर इथे पाहू शकता, आता आपण बोटं शिलाई करणार आहोत। बोटं शिलाई करताना असं आखून घेतलेली आहेत, जिथे जिथे आखून घेतलेली आहे तिथे आपण शिलाई करणार आहोत। वरतून शिलाई घेतलेली आहे, सुई आतल्या साईडने ठेवून कपडा आपण असा फिरवून इथे धागा न तोडता पुन्हा आपण शिलाई वरती घेतलेली आहे। पुन्हा पाहूया, वरच्या साईडने शिलाई करायला सुरुवात केल्यानंतर इथे आपण सुई आतमध्ये ठेवून कपडा फिरवून शिलाई पुन्हा वरती घेतलेली आहे। याच पद्धतीने आपण अशी बोटं जर बनवली तर खूप छान अशी बोटं बनतात। आता आपण यामध्ये कापूस घालणार आहोत, तर इथे कापूस घेतलेला आहे। अगदी थोडा थोडा कापूस, बोटाच्या आकाराचा थोडासा कापूस घेऊनच भरायचा आहे। एका बोटाला 2-3 वेळेस कापूस भरायचा आहे, म्हणजे एकाच वेळेस जर भरला तर एकाच जागेवर बोटामध्ये जास्त असा फुगीरपणा येईल। तर थोडा थोडा आपण कापूस भरला तर व्यवस्थित बोटाचा आकार असा छान असा दिसत आहे। तर एका बोटाला 2 ते 3 वेळेस थोडा थोडा कापूस भरायचा आहे। आणि पाहू शकता, अतिशय सुंदर अशी आपली हाताची बोटं बनलेली आहेत, अतिशय सुंदर अशी। आता आपण इथे तळहातात सुद्धा कापूस भरून घेणार आहोत, तिथे सुद्धा आपण थोडा थोडा कापूस भरणार आहोत, म्हणजे एकाच जागेवरती जास्त फुगीर भाग येऊ नये, त्यामुळे आपण थोडा थोडा असा कापूस भरलेला आहे। आणि पाहूया, दोन्ही हात आपले असे बनवून घेतलेले आहेत। तर हाताचे पंजे अतिशय सुंदर असे झालेले आहेत। आता आपण हात बनवून घेऊया। तर इथे कॉर्नरवरती आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे। इथे पाहू शकता, कॉर्नरवरती आपण गोल आकार दिलेला आहे व कट केलेला आहे। आता पण इथे हात शिलाई करताना वरतून म्हणजे 9 इंचाच्या साईडकडून शिलाई करत आणलेला आहे, आणि इथे सरळ शिलाई करत पुन्हा आपण वरतीपर्यंत शिलाई घेतलेली आहे। एका साईडने आपण हात बंद केलेला आहे। इथे जिथे गोल आकार दिलेला आहे तिथे आपण कट करून घेऊया, म्हणजे आपण कपडा पलटी केल्यानंतर व्यवस्थित आकार येईल। तर आता आपण कपडा पलटी करून घेऊया। कपडा पलटल्यानंतर आपला हात असा बनलेला आहे, पाहू शकता। आता आपण थोडा थोडा कापूस भरणार आहोत। एक सोबतच जास्त मोठा कापूस न भरता थोडा थोडा कापूस भरायचा आहे। थोडा थोडा कापूस भरल्यामुळे हाताचा आकार व्यवस्थित दिसणार आहे, पाहू शकता।
थोड्या थोड्या कापसामुळे कुठेतरी जाड आणि कुठे गॅप असा दिसणार नाही, तर एकसारखा आपण कापूस भरून घेतलेला आहे. असाच आपण आणखी एक हात बनवून घेऊया. आता आपण असे 2 हात बनवलेले आहेत. हाताला आपण पंजे जॉईंट करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे इथे आपण असा पंजाचा आकार घेतलेला आहे. जो शिल्लक कपडा आहे तो आपण आतल्या साईडने दुमडून हात असा व्यवस्थित ठेवत शिलाई करणार आहोत. तर हा उजवा हात आपण शिलाई करणार आहोत. तर इथे पाहू शकता, उजवा हात शिलाई करताना आपण पूर्ण राऊंडमध्ये असा आधी शिलाई करून घेतलेला आहे. दाखवल्याप्रमाणे हाताला आपण असा पंजा पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घेतलेला आहे. आता इथे पाहू शकता, ही मागची साईड आहे. समोर तळहात घेतलेली ही मागची साईड आहे आणि हात आपण असा आशीर्वाद देताना असा वरती घेणार आहोत. तर इथे मागच्या साईडने पाहू शकता, मागच्या साईडने खूण केलेली आहे. अर्धा इंचावरती शिलाईपासून अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच तिकडे आपण असा हा कपडा शिलाई करून घेणार आहोत. पाहू शकता, हात वरती केल्यानंतर हा कपडा आपण दाखवल्याप्रमाणे असा शिलाई केलेला आहे व आशीर्वाद देतानाचा हात आपला पाहू शकता अतिशय छान असा बनलेला आहे. या पद्धतीने अशी शिलाई केल्यानंतर हात असा आपला तयार झालेला आहे. तर उजवा हात हा आपला उजवा हात आहे आणि आता आपण डावा हात बनवायला घेतलेला आहे. तर डावा हात बनवताना जो आपला हा सरळ साईड आहे, समोरची साईड आहे, ती वरती घेणार आहोत. उजवा हात बनवताना आपण समोरची साईड खालच्या साईडने घेतली होती. आता आपण समोरच्या साईडने तळहात घेतलेला आहे. दाखवल्याप्रमाणे पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घेऊया. जसा आपण पहिला हात शिलाई केलेला आहे तसाच आपण हा हात सुद्धा पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घेतलेला आहे. आता आपण हात खालच्या साईडने थोडासा असा खालच्या साईडने बोटं येतील असा करणार आहोत. तर इथे पाहू शकता, तर डाव्या हाताची बोटं खालच्या साईडने अशी थोडीशी वाकवायची आहेत. तर मागच्या साईडने जास्त शिलाई न करता थोडासा गॅप ठेवून असं आपण शिलाई करून घेतलेला आहे. हात थोडासा खालच्या साईडने मागच्या साईडने आपण शिलाई केल्यानंतर असा थोडासा वाकवलेला आहे. आता आपण हात रंगवणार आहोत. त्याआधी आपण पाय बनवून घेऊया. तर पायाचा आकार असा आपण पुष्ट्यावरती कट केलेला आहे. आता आपण इथे पुष्टा कपड्यावरती ठेवून असा पायाचा आकार आखून घेतलेला आहे. कपडा 4 पदरी घेतलेला आहे. खालच्या साईडने पाहू शकता इथे टाचाच्या साईडने 2 इंच कपडा आपण खाली वाढवून घेतलेला आहे. शिलाईसाठी आपण इथे कपडा वाढवून घेतलेला आहे. तर दाखवल्याप्रमाणे आखून घेतलेला हा तळपाय आपण असा कट करून घेऊया. फक्त वरच्या साईडने बोटाचा गोल आकार जो आहे तो आपण असा कट केलेला आहे. आता इथे आपण साईडने शिलाई करणार आहोत. फक्त वरती गोल आकारामध्ये बोटाच्या वरच्या साईडने गोल आकारामध्ये आपल्याला शिलाई करायची आहे. पाहू शकता, तर दाखवल्याप्रमाणे पायाचा पंजा आपण असा शिलाई केलेला आहे. याच पद्धतीने दुसरा आपण पायसुद्धा असाच बनवून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे साईड शिलाई झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन आपण कपडा पलटून घेऊया. आता हा पाय पलटल्यानंतर आपला पायाचा पंजा असा तयार झालेला आहे. आता आपण एखाद्या टोकदार वस्तूने बोटाचा आकार असा वरती काढून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपण छोटे छोटे बोट इथे शिलाई करणार आहोत. तर कपडा पलटी केल्यानंतर वरच्या साईडने आपण बोटं बनवलेली आहेत. वरतून शिलाई केल्यानंतर आपण पुन्हा शिलाई वरती घेतलेली आहे. वरतून शिलाई घेतल्यानंतर कट न करता पुन्हा आपण वरती शिलाई वापस घेतलेली आहे. अशा पद्धतीने बोटं बनवून बोटामध्ये कापूस भरून घेऊया. दाखवल्याप्रमाणे थोडा थोडा कापूस ठेवून टोकदार वस्तूने आपण बोटं भरवायची आहेत. छोटी छोटी बोटं अतिशय सुंदर अशी दिसत आहेत. पाहू शकता, त्याच पद्धतीने आपण पायामध्ये सुद्धा थोडा थोडा कापूस घेऊन असा तळपाय बनवलेला आहे. तर दाखवल्याप्रमाणे असे आपण दोन्ही पाय एकसारखे बनवून घेतलेले आहेत. तर आपले हात गौराईचे आशीर्वादाचे हात आणि असे आपले हे पावलं तयार झालेली आहेत. इथे पाहू शकता, आता आपण हे हात रंगवणार आहोत आणि पावलंसुद्धा रंगवणार आहोत. तर हा आहे उजवा हात आशीर्वाद देताना आणि हा आहे डावा हात. आता हे 2 पावलं बनवलेली आहेत. अतिशय सुंदर अशी पावलं बनवलेली आहेत. आता आपण रंगवून घेऊया. रंगवण्यासाठी आपण रंग वापरणार आहोत आणि इथे
एक मध्यम आकाराची डब्बी घेऊन या झाकणाचा वापर करून मी इथे रंगवणार आहे. तर दाखवल्याप्रमाणे या डब्बीचा आकार आणि झाकणाचा आकार अगदी मापामध्ये आहे, व्यवस्थित आहे, जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही. तर या झाकणाचा वापर करून मी इथे असा राऊंड आखून घेतलेले आहेत. पाहू शकता, रंग लावून असे हाताच्या मध्यावरती पण असे राऊंड आखून घेतलेले आहेत. यामुळे आपल्याला जो गोल आकार काढण्यासाठी खूप कमी वेळ लागला आणि पटकन आपले आखून झालेले आहेत. इथे पावलं पाहू शकता, अतिशय सुंदर असे झालेले आहेत. आणि आता आपण हे गोल राऊंड पूर्ण रंगवून घेतलेले आहेत आणि हे छोटे छोटे पावलं अतिशय सुंदर असे बनलेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत. तर आता इथे पाहू शकता, याच ब्रशच्या मागच्या साईडचा वापर करून आपण या मोठ्या गोलच्या साईडने छोटे छोटे असे टिपके दिलेले आहेत. छोटे छोटे टिपके देऊन हातावर आणि पायावर सेम डिझाईन काढलेली आहे. आता आपण हातावरती सुद्धा हीच डिझाईन काढून बोटं रंगवणार आहोत. बोटं रंगवल्यानंतर आपल्या हाताचा जो लुक आहे तो अप्रतिम सुंदर असा दिसत आहे. पाहू शकता, आजचे आशीर्वादाचे हात बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ज्या मैत्रिणींच्या नातेवाईकांच्या घरी गौराई आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सुई धाग्याच्या साहाय्याने हात आणि पावलं बनवणार आहोत. तर येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि इथे पाहू शकता, आपले हात रंगवून खूप छान सुंदर असे दिसत आहेत. आता जो आपण तळहात आणि हात जॉईन केलेला आहे त्या शिलाईवरती असा आपण पैठणी साडीचा काठ घेतलेला आहे आणि काठ असा आपण इथे छोट्या आकारामध्ये शिलाई केलेला आहे. शिलाई केल्यानंतर हा हात पाहू शकता, अतिशय सुंदर असा दिसत आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला, महत्त्वाचा वाटला तर तुमच्या प्रक्रिया नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. तर आज आपण पाहूया, या घडवंचीच्या उंचीप्रमाणे आपण उंची घेऊन पाय बनवणार आहोत. तर तुम्हाला ज्या उंचीचे किंवा लांबीचे पाय पाहिजेत तसे बनवू शकता, त्याप्रमाणे तुम्ही पायाची उंची घेऊ शकता. इथे आपण डबल कपडा आहे तो असा ठेवलेला आहे. आता हा आपला कपडा 4 पदरी झालेला आहे. बंद बाजू स्वतःच्या साईडने येईल अशी घडी ठेवलेली आहे. उंचीप्रमाणे कपडा कट केलेला आहे. वरच्या साईडने बैठक भाग घेतलेला आहे 8 इंच आणि त्याच खुणेवरती इथे 6 इंच आपण शीटघेरची रुंदी घेतलेली आहे. पुढे 2 इंच असा बैठक भागाचा आकार देण्यासाठी 2 इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपण पायाचा बॉटम पाहूया. 3.5 इंचावरती आपण पायाचा बॉटम घेतलेला आहे. त्यानंतर 10 इंच उंचीवरती पुन्हा आपण 4.5 इंच 1 इंच वाढवून 4.5 इंचावरती खूण केलेली आहे. व असा आपण 4.5 इंच घेऊन 3.5 इंचापासून 4.5 इंचाच्या या खुणेपर्यंत असा पाय आखून घेतलेला आहे. आता इथून 4.5 इंचाच्या खुणेपासून शीटघेरच्या खुणेपर्यंत सरळ आखून घेऊया. दाखवल्याप्रमाणे असा आपण पायाचा आकार आखून घेतलेला आहे. आता आपण हा कपडा कट करून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे पाय आपण शिलाई करून घेऊया. हे 2 पायासाठी 2 पॅटर्न तयार झालेले आहेत. आता आपण शिलाई करण्यासाठी इथे पॅटर्न असे एकावर एक ठेवलेले आहेत. आता दोन्ही साईडने आपण फक्त बैठक भाग शिलाई करणार आहोत. दाखवल्याप्रमाणे फक्त बैठक भाग शिलाई करायचे आहेत. दोन्ही पॅटर्न आपण असे एकसारखे पकडलेले आहेत व इथे आपले दोन्ही पॅटर्नचे बैठक भाग जोडले गेलेले आहेत. आता शिलाई केलेले बैठक भाग असे मध्यावरती येतील. दोन्ही बैठक भाग मध्यावरती येतील असे घेतल्यानंतर आपले असे 2 पाय दोन्ही साईडने तयार झालेले आहेत. एका पायाच्या बॉटमपासून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई करत घेऊया. दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई केल्यानंतर हे आपले 2 पाय तयार झालेले आहेत. असे 2 पाय तयार झालेले आहेत. वरच्या साईडने शिलाई करून घेऊया. पायाच्या खालच्या साईडने हलकी आपण शिलाई केलेली आहे ती आपण पुन्हा खोलणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे असे आपण पाय पलटून घेतलेले आहेत आणि आता कापूस भरून घेऊया. थोडा थोडा कापूस भरून व्यवस्थित पाय एकसारखे आपण बनवणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे असा कापूस थोडा थोडा भरलेला आहे. त्यामुळे कुठे जास्त कमी असा फुगीर भाग येत नाही. एकसारखा आपला असा पायाचा आकार दिसतो. तर दाखवल्याप्रमाणे असा थोडा थोडा आपण कापूस भरून पाय भरलेले आहेत. तर दाखवल्याप्रमाणे आपले असे पाय भरून झालेले आहेत. पाहू शकता. आता आपण जे आपले पावलं आहेत, आपण बनवलेले पावलं जॉईन करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे पावलाच्या समोर जो कपडा आहे तो आतल्या साईडने दुमडून घेतलेला आहे. तसंच जो आपण पाय बनवलेले आहेत त्याच्या समोर हलकी शिलाई केलेली आहे ती खोललेली आहे. ही शिलाई खोलून आपण हे असे पावले जॉईन करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे पूर्ण राऊंडमध्ये सुई धाग्याच्या साहाय्याने अशी शिलाई करून घेतलेली आहे. पायाला पूर्ण गोल राऊंडमध्ये शिलाई केल्यानंतर
आता हा आपला सरळ पाय झालेला आहे. तर आपल्याला पाय उभा करायचा आहे. त्यासाठी इथे पाहू शकता आपल्याला असा पाय उभा करायचा आहे. त्यासाठी समोरच्या साईडने अर्धा इंच पंजाच्या साईडने आणि अर्धा इंच पायाच्या साईडने आपण अशी अंतरावरती सुईचे टाके घेतलेले आहेत. पाहू शकता दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच अंतरावरती टाके घेऊन असा आपण दोरा ओढून घेतल्यानंतर हा पाहू शकता पावले आपली अतिशय सुंदर पायाला जॉईंट झालेली आहेत आणि आता आपले पाय तयार झालेले आहेत. तसंच आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण गोराईच्या धडाचा भाग घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. 4 पदरी अस्तर घेतलेला आहे. सर्वात प्रथम आपण उंची घेतलेली आहे 16 इंच आणि त्या खुणेवरती उंचीच्या खुणेवरती 5 इंच शोल्डर घेतलेला आहे. 3 इंच मोंढ्यासाठी खाली घेतलेला आहे आणि 3 इंचावरती इथे छातीचा घेर घेतलेला आहे 6 इंच. दाखवल्याप्रमाणे मोंढ्याचा आकार आखून घेतलेला आहे. तर हा धडाचा भाग साच्यामध्ये बसवणार आहोत. तर खालच्या साईडने इथे 1.5 इंचावरती खूण केलेली आहे. त्यानंतर 4 इंच उंचीवरती इथे 2 इंचावरती खूण केलेली आहे. पाहू शकता आधी 1.5 इंच आणि पुन्हा 2 इंच असा आपण उतरता भाग घेतलेला आहे. इथे तुमच्याकडे जर साचा असेल तर त्या मापानुसार घेऊ शकता. साच्यामध्ये हा भाग घट्ट बसला पाहिजे अशा पद्धतीने मापे घेतलेली आहेत. पुन्हा 4 इंच उंचीवरती इथे 4 इंच रुंदी घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण वरती छातीच्या मापापर्यंत हा भाग असा जोडून घेतलेला आहे. इथे पाहू शकता 1.5 इंच पुन्हा 2 इंच आणि 4 इंचावरून 6 इंचावरती असा आपण तिरपा भाग आखून घेतलेला आहे. दाखवल्याप्रमाणे आखून घेतलेली मापे आपण कट करून घेऊया. तर इथे दाखवल्याप्रमाणे असं आपण ही 2 पॅटर्न तयार होतील. कट केल्यानंतर अशी 2 पॅटर्न तयार झालेली आहेत. ओपन केल्यानंतर ते अशी दिसत आहेत. पाहू शकता. आता आपण मध्यावरती खूण करणार आहोत. शोल्डर शिलाईसाठी मध्यावरती खूण केलेली आहे. शोल्डर शिलाई करताना मध्यापासून अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई करणार आहोत. मोंढ्याच्या साईडने शिलाई करायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर इथे मध्याच्या जवळ अर्धा इंच अंतरावरून आपण शिलाई पुन्हा वापस घेतलेली आहे. पुन्हा मोंढ्याकडे घेतलेली आहे. इथे पाहू शकता म्हणजे 1 इंच अंतर ठेवलेलं आहे मध्ये आणि दोन्ही साईडने आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण मोंढा शिलाई न करता खालच्या साईडने पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडचे आपण मोंढे न शिलाई करता इथे आपण अशी शिलाई केलेली आहे. इथे पाहू शकता आपण मोंढ्याचा भाग ओपन ठेवलेला आहे. आता आपण मोंढ्यातून साईडने छोटे छोटे कट देऊन मोंढ्यातून हा कपडा पलटी करून घेऊया. पलटी केल्यानंतर हा धडाचा भाग असा तयार झालेला आहे. आता वरती मुखवटा ठेवण्यासाठी आपल्याला एक काठी लावायची आहे. त्या काठीला सुद्धा आपण अशी पट्टी जोडून घेणार आहोत. काठीच्या रुंदीप्रमाणे आपण हे माप घेऊन अशी पट्टी बनवलेली आहे. आता या पट्टीला सुद्धा आपण पलटी देऊन असा काठीला लावून घेतलेली आहे. आता आपण शोल्डरच्या मध्यावरती 1 इंच गॅप ठेवलेला आहे. त्यामधून आपल्याला खालीपर्यंत म्हणजे जेवढी आपल्या धडाच्या भागाची उंची आहे त्यापेक्षा 4 इंच मोठी अशी काठी घेतलेली आहे. वरती आपल्याला मुखवटा ठेवण्यासाठी 4 इंच वरती लागणार आहे. तर इथे पाहू शकता अशी आपण काठी लावून घेतलेली आहे. तर आता धडाचा भाग भरवण्यासाठी इथे खालच्या साईडने आपली ही काठी घट्ट राहण्यासाठी मी इथे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. कपड्याचे तुकडे जे नवीन आपल्या मशीनमध्ये तुकडे असतात ते कट पीस घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता कापसाचा सुद्धा वापर करू शकता आपण. मात्र कापसापेक्षा हे तुकडे वापरले तर इथे खूप छान असं घट्ट आणि हलणार नाही या पद्धतीने असा गोळा एक छान घट्ट बनतो. तर कापसापेक्षाही घट्ट राहतो. त्यामुळे मी इथे कपडा लावलेला आहे आणि त्यानंतर वरती आपण कापूस वापरू शकता. मी इथे कापूस टाकलेला आहे वरती. मात्र खालच्या साईडने छोटे छोटे तुकडे घातलेले आहेत. त्यानंतर वरती आपण काठीच्या कपड्याला इथे शोल्डरला शिलाई करून घेतलेली आहे जेणेकरून तिथेही हलणार नाही. आता आपण थोडासा छातीचा फुगीर भाग दिसण्यासाठी इथे कप्स वापरलेले आहेत. तर दाखवल्याप्रमाणे हे कप्स असे ठेवून कापूस भरून घेतलेला आहे पूर्ण. या पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण कप्स ठेवलेले आहेत आणि यामुळे छान असा आकार येतो. आपल्या धडाच्या भागाला छान आकार आलेला आहे आणि हा आपला धडाचा भाग भरून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने हा आपला धडाचा भाग तयार आहे. आता आपण हात जोडणार आहोत. हे हात तर दाखवलेले हे आशीर्वाद देतानाचे हात आपण इथे जोडणार आहोत. हे हात कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुम्ही वरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन पाहू शकता. हात कसे बनवायचे, गोराईचे पाय कसे बनवायचे याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, नक्की पहा. आता आपण असे हात जोडून घेऊया. तर दाखवल्याप्रमाणे आपण इथे मोंढा घेतलेला आहे. मोंढ्याचा हा भाग असा आतल्या साईडने दुमडून थोडासा कपडा आतल्या साईडने दुमडून असा आपण हात शिलाई करून घेणार आहोत. तर असा आपण हात आतल्या साईडने ठेवून वरतून
हा मोंड्याचा कपडा असा ठेवून शिलाई केलेला आहे. पूर्ण राऊंडमध्ये आपण अशी शिलाई करून हात जोडलेला आहे. तर आपण जसा हा हात जोडलेला आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण हात जोडून घेऊया. तर हा हात आपला शिलाई करून झालेला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हात जोडून घेऊया. दोन्ही हात जोडल्यानंतर हा आपला धडाचा भाग असा तयार झालेला आहे. तर आता ब्लाऊज घालणार आहोत. तर या ब्लाऊजचा व्हिडिओ वरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. वरतून हा ब्लाऊज घातलेला आहे आणि दोन्ही साईडने हुक ठेवलेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे, नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि येणारा नवीन साडी नेसवण्याचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.